नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण ओल्या तुरीचा रस्सा बघणार आहोत। तसं तर तुरीचा सीजन आता संपत आलेला आहे, पण अजूनही काही ठिकाणी तुरीच्या शेंगा मिळतात। तशाच मी आणल्या। थंडीमध्ये भरपूर येतात या शेंगा आणि सीजननुसार फळं आणि भाज्या या खाऊन घ्यायच्या। तुरीच्या शेंगा मी भरपूर वेळा केल्या, 2-3 वेळा केल्या थंडीमध्ये। आता सीजन संपत आला आहे, म्हटलं चला पटकन तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करूया, परत या तुरीच्या शेंगा मिळणार नाहीत। आणि ज्या त्या सीजनमध्ये आलेल्या भाज्या आहेत ना, त्या खायला सुद्धा अगदी चवदार लागतात। या सीजनमध्ये तुरीच्या शेंगा भरपूर येतात थंडीच्या दिवसांमध्ये आणि त्या खाऊन घ्यायच्या भरपूर। अगदी पौष्टिक आहे। तुरीमध्ये तुम्हाला माहिती आहे की किती जास्त प्रमाणात प्रोटीन असतात। त्यात ओली तूर तर अगदीच चांगली आहे हेल्थसाठी। चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे बघा मी ओली तूर ही निवडून घेतलेली आहे। या तुरीचा रस्सा करण्यासाठी इथे बघा मी कांदा, खोबरं, आलं, लसूण याचं वाटण घेतलेलं आहे। हे कसं तयार केलेलं आहे हे पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहे आपण। एक लहान साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक कट करून, एक टोमॅटो हे किसून घेतलेला आहे, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, त्याचबरोबर घरगुती लाल तिखट मसाला 2 चमचे, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा धने पावडर आणि थोडीशी हळद घेतलेली आहे। सर्वात आधी आपण खोबऱ्याचा मसाला कसा तयार केला ते बघूया। गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेते। तेल गरम झाल्यावर आपण याच्यामध्ये पाव वाटी खोबरं बारीक चिरून घेतलं आहे मी पातळसर, ते भाजून घेऊया। अगदी छान खरपूस भाजायचं आहे खोबरं, जास्त काळंही करायचं नाही आणि कच्चंही ठेवायचं नाहीये। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अगदी मस्त खरपूस असं खोबरं भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे। आता हे खोबरं आपण काढून घेऊया आणि याच तेलामध्ये मी एक कांदा टाकणार आहे। एक कांदा मी उभा कट करून घेतला होता, तोही या तेलामध्ये छान असा परतून घेऊया। कांदा चांगला परतत आल्यानंतर आपण याच्यामध्ये काही खडा गरम मसाला टाकणार आहे। खडा गरम मसाल्यामध्ये मी 1 तमालपत्र टाकणार आहे, 3 काळी मिरी टाकणार आहे, 2 लवंगा आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा, त्याचबरोबर 1 छोटी हिरवी विलायची टाकणार आहे। हा खडा गरम मसालाही आपण कांद्याबरोबर भाजून घेऊया। कांदा भाजून झालेला आहे त्यावेळेस मी हा खडा गरम मसाला टाकलेला आहे, कारण गरम मसाला जास्त जाळायचा नाही आपल्याला, फक्त थोडासा परतून घ्यायचा आहे, म्हणून कांदा भाजून झाल्यावर टाकलेला आहे। आता हे सर्व छान भाजून झालेलं आहे, आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। कांदा काढून झालेला आहे। आता तव्यामध्ये थोडंसं तेल राहिलेलं आहे आणि तवा गरम सुद्धा आहे। यावेळेस मी याच्यामध्ये थोडेसे धने टाकलेले आहेत आणि थोडेसे जिरेही टाकणार आहे। अगदी हाफ टीस्पून धने आणि हाफ टीस्पून जिरे टाकणार आहे मी। याने रस्स्याला चव अगदी मस्त गावरान येते। लोखंडी तवा आहे, तो गरमच राहतो बराच वेळ, तेव्हा मी हे भाजून घेतलेलं आहे। धने आणि जिरे भाजून झालेले आहेत, तेही आपण या मसाल्यामध्ये काढून घेऊया आणि हा मसाला आपण मिक्सरमध्ये छान असा बारीक वाटून घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता या भांड्यामध्ये आपण हे सर्व भाजलेले पदार्थ काढून घेऊया। याबरोबरच आपण कच्चे पदार्थ सुद्धा टाकणार आहोत, म्हणजे आलं, लसूण, कोथिंबीर आणि अर्धा टोमॅटो सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे। 10 ते 12 पाकळ्या लसूण, 1 इंच आलं, अर्धा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर असं साहित्य घेतलेलं आहे। गावरान लसूण आहे, अगदी छोट्या पाकळ्या असतात म्हणून मी 10 ते 12 घेतलेल्या आहेत। तुम्ही मोठ्या पाकळ्या वापरणार असाल तर त्या 6 ते 7 घेतल्या तरी चालतील। आता आपण याचं अगदी बारीक वाटण तयार करूया। थोडंसं पाणीही टाकायचं आहे वाटताना आणि आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे बारीक वाटण तयार करायचं आहे। वाटण आपण जितकं बारीक करू ना तितका रस्सा अगदी मिळून येतो, एकजीव होतो। वाटण तयार झालेलं आहे। आता आपण तुरीचा रस्सा करायला घेऊया। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 3 चमचे तेल टाकून घेते। तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरी आणि मोहरी टाकूया। जिरी मोहरी छान तडतडली की आपण कांदाही टाकून घेऊया। एक लहान साईजचा कांदा घेतला होता मी चिरलेला, तो आपण तेलामध्ये छान असा परतून घेऊया। एक कांदा आपण वाटूनही घेतलेला आहे आणि एक कांदा आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये किसलेला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटोही मी 2 पद्धतीने वापरलेला आहे, एक आपण वाटणामध्ये वाटलेला आहे, त्याचबरोबर एक मी किसून टाकलेला आहे, तेलामध्ये छान परतून घेणार आहे। टोमॅटोची पेस्ट छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ते टाकून घेऊया। खोबरं, आलं, लसूण, कांदा, टोमॅटो, गरम मसाला असं सर्व साहित्य आपण वाटून घेतलेलं आहे।
हा मसाला छान परतून घेऊया तेलामध्ये। मसाला जितका छान परताल तितकी रस्स्याची टेस्ट अगदी मस्त लागते। 2 ते 3 मिनिटे हा मसाला आपण परतून घ्यायचा की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। पाणी टाकल्याने काय होतं, मसाला खाली लागत नाही, तो अगदी छान शिजला जातो, कच्चा राहत नाही। 3 मिनिटे हा मसाला छान परतून घेतला। आता मी याच्यामध्ये चमचाभर पाणी टाकते। या पाण्यामध्ये आपण हा मसाला छान शिजवून घेऊया। मसाला छान शिजलेला आहे, पाणी सर्व आटून गेलेलं आहे आणि तेलही सुटलेलं आहे बघा तुम्ही। आता आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकायचे आहेत। मी मगाशी दाखवलेच होते तुम्हाला ते तिखट मसाले आपण टाकूया। घरगुती लाल तिखट मसाला, त्याचबरोबर मिरची पावडर, धणे पावडर आणि हळद। आता हे मसाले सुद्धा आपण अगदी छान परतून घेऊया तेलामध्ये। हे सुद्धा मसाले आपण तेलामध्ये 1 ते 2 मिनिटे परतायचे की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, कारण कोरडे मसाले हे लगेचच जळतात, त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि हे मसाले तेल सुटेपर्यंत छान असे परतून घेणार आहे। याच्यामध्येही 1 चमचाभर पाणी टाकलेलं आहे। आता हे पाणी आटेपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण हे शिजवून घेऊया। आता तुम्ही बघू शकता पाणी सर्व आटून गेलेलं आहे आणि मसाल्याला अगदी छान तेल सुटलेलं आहे आणि इतका सुंदर खमंग सुगंध येतो आहे ना। आपण घरचा मसाला टाकलेला आहे, त्याचबरोबर खडा गरम मसालाही टाकलेला आहे, त्याचा अगदी छान सुगंध येतो आहे। आता या मसाल्यामध्ये तुरीचे दाणे टाकलेले आहेत, ते छान असे परतून घेऊया। 1 मिनिटभर आपण हे तुरीचे दाणे छान परतून घ्यायचे आहेत। थोडा वेळ आपण मसाल्यामध्ये सुद्धा ठेवायचे आहेत, म्हणजे तुरीच्या दाण्यांमध्ये हा मसाला अगदी छान मुरला जाईल। 1 मिनिटे तुरीचे दाणे परतले, त्याचबरोबर अर्धा मिनिट मी असेच मसाल्यामध्ये ठेवले। आता छान मुरले असतील मसाल्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी तुम्ही टाकून घ्या। मी जवळजवळ 1.5 ग्लास पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे, कारण 1 ग्लासभर मला रस्सा हवा आहे आणि अर्धा ग्लास पाणी आटून जाईल तूर शिजताना। तूर शिजायला जरा वेळ लागतो। मीठ टाकलेलं आहे चवीनुसार याच्यामध्ये आणि 15 ते 16 मिनिटे आपण ही भाजी उकळून घेणार आहोत। 15 मिनिटे तरी लागतात तूर शिजायला। गॅसची फ्लेम हाय ठेवून आधी रस्सा छान उकळून घ्यायचा। रस्सा छान उकळलेला आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर आपण याच्यामध्ये टाकूया आणि 15 मिनिटे आपण ही भाजी गॅसची फ्लेम लो ठेवून शिजवून घेऊया। रस्सा उकळल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि अगदी मऊ शिजवून घ्यायची तूर। आता 15 मिनिटे झालेली आहेत। मी तुरीचे दाणे चेकही केले होते, अगदी छान मऊ शिजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा रस्सा तयार झालेला आहे। मला पाहिजे तसा झालेला आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। मस्त गरमागरम तुरीचा रस्सा हा तुम्ही भाकरीबरोबर खा किंवा भातावर टाकून खा। आहाहा, इतका मस्त लागतो ना। तुम्ही बघू शकता अगदी चमचमीत आणि झणझणीत तुरीचा रस्सा तयार झालेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्हाला जर आजची ही तुरीच्या रस्स्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज घेऊन मी पुन्हा येईन। धन्यवाद।